नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। हरिद्वार द्वारी रंगला वैष्णवांचा मेळा, भजन कीर्तनी दंग झाले अवघेजण। ऋषिकेश हरिद्वार यात्रा डॉक्टर प्रशांत महाराज पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न। यात्रा म्हणजे ईश्वर प्राप्तीचा मार्ग असे आपल्याला सांप्रदायिक महंत संत सांगत असतात। त्याची खऱ्या अर्थाने अनुभूती हरिद्वार ऋषिकेश यात्रेमध्ये डॉक्टर प्रशांत महाराज पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या यात्रेमध्ये आल्याची भावना या यात्रेत सहभागी झालेल्या यात्रेकरूंनी व्यक्त केली। सदर यात्रेमध्ये ललितांबा निकेतन आश्रमात सर्व भाविकांनी टाळ मृदुंगाच्या गजरात हरिपाठ व भजन करून सर्वांना मंत्रमुग्ध केले। येथे भाषेच्या भीती आपोआप गळून पडल्या व इतर प्रांतातून आलेले भाविक या भजनात सामील होऊन हरिरूप होऊन गेले। या कार्यक्रमाची सांगता प्रशांत महाराज पानसरे यांनी काल्याचे कीर्तन करून केली। सुरुवातीला दिल्ली येथील अक्षरधाम मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर तसेच ऐतिहासिक लाल किल्ला व कमळ मंदिराचे दर्शन करण्यात आले। त्यानंतर देवभूमी हरिद्वारमध्ये दररोज संध्याकाळी हर की पौरी येथे होणाऱ्या गंगा आरतीचा अनुभव सर्वांनी घेतला। हा एक अविस्मरणीय आध्यात्मिक अनुभव होता। हजारो भाविकांच्या उपस्थितीत होणारी गंगा आरती हा एक अविश्वसनीय अनुभव आहे। हजारो दिव्यांचे दृश्य आणि चमकणाऱ्या गंगेत त्याचे प्रतिबिंब तुमच्या मनात नक्कीच राहील। ही आरती गंगा नदीच्या काठावर हर पीडे की पौडी घाटावर होते। हरिद्वारमधील प्राचीन आणि पवित्र मंदिरे दक्ष महादेव मंदिर आणि बिलकेश्वर महादेव मंदिराला भेट देण्यात आली। हरिद्वारमध्ये गौरीकुंड, सतीकुंड, मनसादेवी मंदिर, मायादेवीचे मंदिर आणि नील पर्वत मंदिर, मनसादेवी मंदिर एका टेकडीवर वसलेले आहे। याचे दर्शन भक्तिभावाने घेण्यात आले। त्यानंतर ऋषिकेशमधील प्रमुख धार्मिक स्थळांमध्ये नीळकंठ महादेव मंदिर, परमार्थ निकेतन, गीता भवन ही ठिकाणे आध्यात्मिक शांतता, सुंदर वास्तुकला आणि पवित्र गंगा नदीच्या सान्निध्यात असल्यामुळे पर्यटकांना आकर्षित करतात। याचे दर्शन घेण्यात आले। त्यानंतर रामझुला व जानकी झुल्याचे दर्शन करून सर्व भाविकांचे मन समाधान झाले। ही यात्रा सफल करण्यासाठी माजी सभापती सीताराम कदम, माजी पोलीस निरीक्षक रेणोसे साहेब, विकास रोडे, सुगंधाताई सुतार, चाळके काका, शेखर शेटे महाडिक, सरपंच गणेश भोसले व इतर सहकारी मंडळींनी विशेष मेहनत घेतली। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी प्रकाश कदमसह तृप्ती भोईर, पोलादपूर।